बेळगाव तालुक्यात ठिकठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे। त्यात खेडेगाव येथे गावातून वाहणाऱ्या नदीवरील पुलांची उंची वाढवण्याची मागणी आहे, तर बेळगाव ते वाडे दरम्यानच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत। जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात सोमवारी दिनांक 8 रोजी दुपारी पारोळा तालुक्यातील एका दारूच्या नशेत गोंधळ घातला। यामुळे काही वेळ कामकाज थांबले होते। या प्रकरणी कारवाईसाठी शहर पोलीस ठाण्यात अर्ज देण्यात आला। जामनेर तालुक्यात पारसनाथ देवस्थान ट्रस्ट तर्फे पर्युषण पर्व मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले। पर्वाच्या समाप्तीनिमित्त भगवान महावीराच्या प्रतिमेची शोभायात्रा सोमवारी काढण्यात आली। जळगाव पाचोरा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 या रस्त्यावर असलेल्या हडसन गावाजवळ 100 मीटर रस्ता हा टोल नाक्याची जागा असल्याने त्या ठिकाणी काँक्रिटीकरण झालेले नाही। त्यामुळे तेथे पावसाच्या पाण्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत। त्या ठिकाणी रस्त्यावरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांचा मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहे। या अपघातामध्ये एका नीलगाईचा मृत्यू झाला। पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे पावसाळा संपत आला तरी अजूनही अग्नावती मध्यम प्रकल्पात जेमतेम 44% पाणीसाठा जमा झाला। अशी स्थिती कायम राहिल्यास येत्या काही महिन्यात मोठ्या काटकसरीने नियोजन प्रशासनापुढे उभे राहणार आहे। गत वर्षी याच काळात 4 सप्टेंबर रोजी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून ओसंडला होता। मात्र यावर्षी तशी क्षमता धूसर असल्याने नागरिक, शेतकरी आणि प्रशासन यांच्यापुढे संकट उभे राहिले आहे। चाळीसगाव तालुक्यातील तमगव्हाण, अंधारी, पिंपळवाड, निकुम, माळशेवगे, हातगाव आदी गावांमध्ये गेल्या 15 ते 20 दिवसांपासून झालेल्या प्रचंड पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी हतबल झाला असून शेतकरी वर्गाने तातडीने पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली। अमळनेर तालुक्यातील नीम ग्रामपंचायतीची ग्रामसभा बसस्थानक चौकात विविध शासकीय निधींच्या अपव्यय, बनावट नावावर अवैध खर्च, नियमांचे पायमल्ली, पारदर्शकतेचा अभाव या विषयावर वादळी चर्चा झाली। रविवारी सकाळी ही ग्रामसभा पोलीस बंदोबस्तात पार पडली। सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच बनसीलाल बिल होते। एरंडोल तालुक्यात मागील 15 दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या बीज पावसामुळे खरीप हंगामावर मोठे संकट ओढावले। या पावसामुळे कपाशी, मका आणि सोयाबीन या मुख्य पिकांवर रोगराईचे प्रमाण वाढले असून शेतकरी वर्गात हवालदिल स्थिती निर्माण झाली। एरंडोल येथील शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विजय शास्त्री होते। पारोळा येथील हत्ती गल्लीतील जैन मंदिरातून पर्युषण महापर्वानिमित्त श्री 1008 अनंतनाथ भगवान यांची पालखी मिरवणूक काढण्यात आली। पारोळा तालुक्यात ईद ए मिलादुन्नबी उत्साहात साजरी करण्यात आली। शहरात विविध घोषणांनी शांततापूर्ण भव्य मिरवणूक काढण्यात आली। या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। जामनेर तालुक्यातील पारधी येथे गेल्या काही आठवड्यांपासून पारधी आणि परिसरातील संततधार पावसामुळे शेतीला व भूजल साठ्यांना मोठा फायदा झाला। विशेषतः परिसरातील 60 फूट खोल विहिरीही काठोकाठ भरल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। वर्षभरासाठी पाण्याची चिंता मिटली असून यंदाचा रब्बी हंगाम अधिक आशावादी ठरणार आहे। जामनेर तालुक्यात हैदराबाद गेझेटचे शासन निर्णय तत्काळ रद्द करावा, तसेच ओबीसी प्रवर्गात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या बोगस कुणबी नोंदी रद्द करण्यात याव्यात, या मागण्यासाठी महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी जामनेर तहसील कार्यालयावर जोरदार मोर्चा काढत नायब तहसीलदारांना निवेदन दिले। जामनेर तालुक्यातील वाकोद येथे शिक्षक फक्त पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर सामाजिक आणि कौटुंबिक जीवनातील मार्गदर्शनही करतात, असे मत भारतीय जैन संघटनेचे खानदेश विभाग अध्यक्ष निवृत्त प्राचार्य चंद्रकांत दागा यांनी व्यक्त केले। धरणगाव तालुक्यातील गिरणा धरण 100% भरल्याने त्यातून सुरू असलेले पाण्याचा विसर्ग नदीत वाया न घालवता तो थेट शेतीसाठी पाटात सोडण्यात यावा, अशी मागणी उद्धव सेनेच्या वतीने करण्यात आली। या आशयाचे निवेदन शिष्टमंडळाने पाटबंधारे विभागाला दिले आहे। धरणगाव शहरातील परंपरागत आणि विशेष आकर्षण ठरणारा श्री बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळाच्या बैलजोडीचा जाहीर निलाव यंदा 12 रोजी रात्री 9 वाजता मंदिराच्या पटांगणात होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष DR पाटील आणि सदस्यांनी दिली। अमळनेर तालुक्यातील गांधलीपुरा भागात 2 गटात दगडफेक झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली। पोलिसांनी दोन्ही गटात सामंजस्य घडवून जमावाला शांत केले। गांधलीपुरा भागातील वातावरण निवडले। जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी हे रात्रीपर्यंत अमळनेरात थांबून होते। खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली। बेळगाव तालुक्यातील वाडे येथील प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा सल्लागार राजू हरी परदेशी वय 56 हे दुचाकीने घरी जाताना अपघात झाला। ही घटना दिनांक 5 रोजी दुपारी 4:30 वाजता बेळगाव चाळीसगाव रस्त्यावर घडली।
या अपघातात ते जखमी झाले आहेत। या अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। परदेशी हे बडगाव येथे काम करतात। तसेच हे प्रहार संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष आहेत। पारोळा तालुक्यातील दडवेल येथील 55 वर्षीय शेतमजूर मातीच्या बंधाऱ्यात पाण्यात बुडून मरण पावल्याची घटना दिनांक 6 रोजी घडली। सुरेश सुखदेव बिल हे शेताजवळ नाल्यात मातीच्या बंधाऱ्यात पाण्यात आढळले। बिल यांना तातडीने पाण्याबाहेर काढून रुग्णालयात दाखल केले। तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले। या प्रकरणी पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। पुढील तपास पोलीस करत आहेत। कासोदा येथील मुस्लिम बांधवांनी पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त ईद ए मिलादुन्नबी उत्साहात साजरी केली। यानिमित्त कासोद्यात मशिदींवर रोषणाई करण्यात आली। पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील दिगंबर जैन समाजातील सर्व समाज बांधवांनी दशलक्षण महापर्व मोठ्या उत्साहात साजरा केला। हा दशलक्षण महापर्व 10 दिवसांचा आहे। पारोळा तालुक्यातील मंडाळा येथे आपल्या विविध मागण्यांसाठी गावातील महिलांनी एल्गार पुकारला आणि गावातून मोर्चा काढत ग्रामपंचायतीवर धडकल्या। ग्रामपंचायतीच्या सरपंच शीतल अनिल पाटील यांना मोर्चेकरी महिलांनी आपले निवेदन सादर केले। जळगाव जिल्ह्यात विसर्जन मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी माळीवाड्यातील त्रिमूर्ती गणेश मंडळ आणि बोईवाड्यातील पवनपुत्र गणेश मंडळासह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। रात्री 11 वाजेपर्यंत विसर्जनाची परवानगी असतानाही मंडळाने रविवारी सकाळी 5:30 पर्यंत मिरवणूक सुरूच ठेवली। सिद्धांत शिसोदे यांच्या तक्रारीवरून पवनपुत्र मंडळाचे अध्यक्ष सुदाम शिंगाणे व इतर कार्यकर्ते आणि त्रिमूर्ती मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांच्यासह 6 जणांवर भारतीय दंड विज्ञान कलम अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला। जळगाव जिल्ह्यातील हिरापूर रोडवरील कापसे नगर भागात चोरट्यांनी 4 घरे व दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिकांनी पाठलाग केल्याने ते पसार झाले। या घटनेत पत्रकार अर्जुन परदेशी यांची दुचाकी चोरीला गेली, जी नंतर सोडून देण्यात आली। एका महिलेने सोन्याचे दागिने मिक्सरमध्ये ठेवल्याने ते वाचले। पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2024च्या कलम 100 नुसार प्रांताधिकाऱ्यांच्या शोध वॉरंट जारी करण्याचा अधिकार आहेत। याच अधिकाराचा वापर करून 40 गावातून अपहरण झालेल्या 16 वर्षीय मुलांची सुटका करण्यात आली। प्रांताधिकारी प्रमोद हिले यांनी कलम 100 नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून अटॅक वॉरंट काढले, ज्यानंतर पोलिसांनी कारवाई केली। या कारवाईमुळे शोभाबाईंना त्यांचा मुलगा परत मिळाल्याचे समाधान आहे। ही कारवाई राज्यातील पहिलीच असू शकते। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई भवानी अभयारण्यालगतच्या शेती शिवारात रानडुक्कर, हरिण आणि सांबराचे कळप रात्री शेतात घुसून पिकांचे मोठे नुकसान करत आहेत। या प्रकारात वाढ झाली असून वन विभागाकडे नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज येत आहेत, मात्र पिकांचे झालेले नुकसान आणि वन विभागाकडून मिळणारी भरपाई यात मोठी तफावत असल्याने लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी करीत आहेत। चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्या दररोज दरांची घोषणा करत असून हे स्थानिक आणि देशभरातील व्यापारी केवळ मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर बाजार समितीने जाहीर केलेल्या दरांनाच महत्त्व देतात। यामुळे बऱ्हाणपूरमध्ये केळीच्या दरात थोडा बदल झाल्यास त्याचा परिणाम राष्ट्रीय स्तरावर जाणवतो। या परिस्थितीचा फायदा घेऊन बऱ्हाणपूर बाजार समितीत शेतकऱ्यांच्या हिताची तोडजोड होत असल्याचे वारंवार दिसून येते। यावल शहरातील बाबूजीपुरा परिसरात शुक्रवारी संध्याकाळपासून बेपत्ता असलेला 6 वर्षाचा मुलगा शनिवारी घरातच जळालेल्या अवस्थेत आढळला। या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण असून दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले। मुलाचा मृतदेह जळगावच्या सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत। जळगाव जिल्ह्यातील चोपडा वडती फाट्याजवळ सोमवारी संध्याकाळी 5च्या सुमारास 4 चाकी व दुचाकीचा भीषण अपघात झाला। यात दुचाकीवरील मगन जगन बारेला व रगन जगन बारेला हे दोघे सखे भाऊ जागीच ठार झाले। अडावत चोपडा मार्गावर 4 चाकीने भरधाव दुचाकीला धडक दिली। अपघातानंतर अडावत पोलिसांचे सहाय्यक निरीक्षक प्रमोद वाघ घटनास्थळी दाखल झाले। दोघांना तात्काळ चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर पवन पाटील यांनी मृत घोषित केले। अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। विविध जाती, धर्म, भाषा, पंथ आणि विचारांना एकत्र ठेवून भारताला जागतिक स्तरावर नवी ओळख संविधानाने दिली। होऊ घातलेले संविधान सन्मान संमेलनामुळे देश बळकट होईल, असे स्वागताध्यक्ष डॉक्टर अब्दुल करीम सालार यांनी जळगाव येथे सोमवारी नियोजन बैठकीत सांगितले। जळगाव जिल्ह्यातील पारधी येथे एलसीबीने अवैध जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई केली। श्याम कॉलनीतील एका घराच्या दुसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या या अड्ड्यावर छापा टाकून 16 जणांना ताब्यात घेण्यात आले। या कारवाईत 7,22,260 रुपयांची रोख रक्कम आणि 5,02,000 रुपयांचे मोबाईल असा एकूण 12,24,260 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला।
जामनेर येथे ओबीसी समाजाने आपल्या हक्कावर गदा येऊ नये, आरक्षण व सामाजिक न्याय अबाधित राहावा या मागण्यासाठी तीव्र आक्रोश व्यक्त केला। समाज बांधवांनी तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदारांना सोमवारी निवेदन सादर केले। यावेळी वक्त्यांनी ओबीसी समाजाची राजकीय, शैक्षणिक व सामाजिक हक्क अबाधित ठेवण्याची मागणी केली। तसेच मागासवर्गीय आयोगास घटनात्मक दर्जा कायम ठेवावा असेही नमूद करण्यात आले। या आंदोलनात विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले।